शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, विठ्ठला शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय परमात्मा प्राप्तीनंतर प्राप्त फलश्रुतीचा विचार महाराज या अभंगात सांगतायत. विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या तथा सर्व साताळकर परिवाराचे आप्तइष्ट सगळे सोयरे यांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये आज आपण जी चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचं निमित्त जिरी गावातील शेतकरी व्यावसायिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये दबदबा असणारा हा साताळकर परिवार, त्या परिवारातील आदरणीय सुभाष भाऊ, साईनाथ भाऊ आणि सोमनाथ भाऊ तथा आदरणीय सौभाग्यवती पद्माबाई विश्वनाथराव तुपे पाटील, सौभाग्यवती शशिकलाबाई कैलासराव सामृत पाटील, त्याचप्रमाणे सौभाग्यवती आसराबाई ज्या सीतारामजी भवर पाटलांना दिलेल्या आहेत, तथा गंगा भागीरथी कुसुमबाई शेषराव ढोकळे पाटील तथा एका कन्येचे चिरंजीव आदरणीय गणेशराव लक्ष्मणराव मधाने पाटील. या गणेशरावच्या आजी तथा या 5 कन्यांची आणि 3 मुलांची माय अर्थात मातोश्री ज्यांना 10 दिवसापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं अशा वैकुंठवासी गंगा भागीरथी सोन्याबाई तानाजी साताळकर पाटील यांच्या दशक्रियेच्या निमित्ताने आज आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत आणि या दशक्रियेच्या निमित्ताने संपन्न होत असणारी कीर्तन सेवा करण्याचं सौभाग्य माझ्या वाट्याला सर्व साताळकर परिवार यांच्या माध्यमातून तथा याच परिवारातील आमच्या वारकरी संप्रदायातील एक सुंदर गायक आदरणीय हरिभक्तीपरायण रिंकेश्वरजी महाराज यांच्या संपर्कातून तथा आजीचे पणतू महाराष्ट्रातील एक ख्यातकीर्त कीर्तनकार तथा गायक आदरणीय आमचे ज्ञानेश्वरजी महाराज भवर अर्थात माऊली ज्यांना जिरीकर म्हणून ज्यांची प्रसिद्धी आहे आदरणीय माऊली यांच्या संपर्कातून आज्ञेतून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज इथं एवढी महाराज मंडळी उपस्थित आहे, एका महाराजाबद्दल 2 मिनटं जरी बोललो तरी अख्खं कीर्तन होईल एवढी महाराज मंडळी आहेत. म्हणजे चांगल्या चांगल्या गावाचे प्रश्न सोडवणाऱ्या माऊलीला प्रश्न पडला होता, चाल कोणाला द्यावा आणि वाजवायला कोणाला द्यावा हा प्रश्न आहे. आणि मला वाटतं एका कार्यक्रमाकरता एवढी महाराज मंडळी एका ठिकाणी भेटणं आणि परवडणं सोपं नाही. पण या परिवाराची असणारी आध्यात्मिक क्षेत्रातील बांधिलकी, या बांधिलकी पोटी आज एवढी उपस्थिती महाराज मंडळीची आहे. खरं तर आमची कार्तिकी 15-20 दिवसाने एवढ्या महाराज मंडळीची भेट आमची फक्त कार्तिकीतच होते. मला असं वाटतं कार्तिकीत मी आळंदीत कीर्तन करतो की काय ह्या टाळकऱ्याकडे पाहिलं की मला असं वाटतं. म्हणून या सर्व महाराज मंडळीबद्दल सद्भाव आणि तुमच्याही निष्ठेला नमन करतो. तुमची असणारी या परिवाराविषयी असणारा ऋणानुबंध आणि या सेवेविषयी असणारी आपली निष्ठा याचंही दर्शन घडून येत आहे. सध्या पावसाळ्याच्या बाबतीत एवढं प्रतिकूल वातावरण उभ्या महाराष्ट्रात नाही, उभ्या भारतात नाही, उभ्या जगात आहे. आणि मला वाटतं जगाच्या मानाने भारतात फार कमी आहे आणि भारताच्या मानाने महाराष्ट्रात फार कमी आहे.
ज्ञानोबा तुकोबाची पुण्याई आहे. उत्तरांचल आणि पंजाबची स्थिती जर पावसानं तुम्ही पाहिली तर तुमच्या लक्षात येईल आपण किती भाग्यवान आहोत. आणि जापान, तुर्किस्तान या देशाची स्थिती आजची पाहिली त्या मानानं भारत किती चांगला आहे याचं दर्शन आपल्याला दिसून येईल. 10-10 हजार माणसं आज जगातले या कहरानं काय झालेले आहेत, गेलेले आहेत. काय देवाच्या मनात आहे कळायला मार्ग नाही. पण चला, आपली संस्कृती अशी आहे, हो, आमची संस्कृती परिस्थितीला पाहून रडायला सांगत नाही. आमची संस्कृती परिस्थितीकडे पाहून लढायला सांगते. ध्यानात ठेवा. ठीक आहे, यावर्षी आपल्या शेतीचं उत्पन्न कमी होईल, पण मी लिहून देतो, जरी यावर्षी काही पिकलं नाही तर आपण उपवाशी मरत नाही. हे ध्यानात ठेवा. जीवन आहे तर सगळे. म्हणून या वर्षात अशा काळात आम्हाला उत्पन्न झालं नाही याचा खेद करूच नका. आम्ही जिवंत राहिलो ह्याचा आनंद माना. आम्ही काय आहोत, जिवंत आहोत या क्षणापर्यंत, याचा काय मानला पाहिजे, आनंद मानला पाहिजे. पण अशाही प्रतिकूल वातावरणामध्ये आपण एवढ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे आभार मानतो. चिंतनाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. पूज्य पुण्यश्लोक मातोश्री की ज्यांना दीर्घ आयुष्य लाभलं आणि अत्यंत निरोगी आयुष्य लाभलं, चांगलं आयुष्य लाभलं, की जवळजवळ 100 गाठली. ज्या मातेने मुलांचा संसार पाहिला, नातवांचा संसार पाहिला, पंतूसुद्धा या मातेने पाहिले आणि माऊलीकडून पाहिलं तर पंतूचाही लेकरू पाहिलं. म्हणजे एवढ्या पिढीचं दर्शन त्या मातेने घेतलं. आणि एवढ्या पिढीचं दर्शन घेऊनही ती माता चालता फिरता गेली. याच्यासारखं जीवन अजून काय पाहिजे. बरं, असणारी नामचिंतनाची आवड, चिंतनामध्ये त्यांचा काळ गेला. वृद्धापकाळानं माणसाच्या शरीरामध्ये काही विकृती निर्माण होतातच, कारण शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभाव आहे. छोटा मोठा आजार प्रत्येकाला असतो, हो. कारण काय, या शरीराला षड्विकारानं युक्त शरीर आहे. अस्ति जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते आणि विनश्यती. शरीर असतं, जन्माला येतं, वाढतं, बदलतं, झिजतं आणि नाचतं. असे काय आहेत, 6 विकार आहेत. त्या विकाराला धरून छोटा मोठा आजार असेल आणि वृद्धापकालाने शरीरात निर्माण झालेली ग्लानी असेल. पण या तिन्ही मुलांनी अर्थात सर्वच या परिवारांनी आईची सेवा आदर्शभूत सेवा केली, आदर्शभूत सेवा केली. आणि आईची सेवा करत असताना त्या मातेने गेल्या 10 दिवसापूर्वी आपल्या जीवनाचा समारोप केला. आणि मला वाटतं त्या जीवनाबद्दल पाहिलं की मग जे शब्द आठवतात ते म्हणजे शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आता शेवट भला होणं, गोड होणं हे 2 पद्धतीचं आहे. ते आपण पुढं पाहणार आहोत, वादच नाही, हो. पण ऐका मंडळी, शेवट झाला, गोड झाला का कडू झाला हा नंतरचा विषय. पण शेवट झाला, शेवट होतो हा निसर्ग आहे. माणसाचा शेवट 2 प्रकारचा असतो. एक प्रकृतीने होणारा शेवट आणि एक पुरुषार्थानं होणारा शेवट. काही लोक प्रकृतीनं मरतात आणि काही लोक पुरुषार्थाने मरतात. पुरुषार्थानं मरणं वेगळे. प्रकृतीचं मरण शरीराचा प्रारब्धाचा भोग संपल्यानंतर येतं, तर पुरुषार्थाचं मरण देवप्राप्तीनं येतं. शरीर नासणं हा प्रकृतीचं मरण आहे, तर शरीराचा बाध होऊन हो मरण आणि येली असं होणं हा पुरुषार्थाचं मरण आहे, पुरुषार्थाचं मरण आहे. कारण गंमत आहे, विचार असा आहे, तुकाराम महाराज म्हणतात माझा शेवट झाला, शेवट तो भला माझा बहुगोड झाला. मग तुमचा जर शेवट झाला तर बोलायला शिल्लक कोण आहे, तुम्ही बोलता कसं. मग ज्या अर्थी तुकाराम महाराज शेवट झाला म्हणतात, मरणाही आधी राहिलो मरोनी म्हणतात, ज्या अर्थात मरणाची अलीकडे ही वेगळी, माफ करा, मरणाच्या आधी मेलो म्हणतात. याचा अर्थ असा आहे, आमच्या डोक्यात जे मरण आहे त्या मरणापेक्षा हे मरण वेगळं आहे. आपल्या डोक्यातलं जे मरण आहे त्या मरणाचे 2 प्रकार आहेत, तसे 3 आहेत, हो. एक नित्य मरण आहे, एक नैमित्तिक मरण आहे आणि एक आत्यंतिक मरण आहे. नित्य मरण काय, एका दिवसाचं प्रारब्ध संपल्यानंतर जो प्रलय होतो तो नित्य मरण आहे. एका जन्माचं प्रारब्ध संपून जातं तेव्हा जे मरण होतं
ते नैमित्तिक मरण आहे. आणि जीवनातलं प्रारब्धच संपून जाऊन जीव आत्मस्वरूपाला प्राप्त होतो हे आत्यंतिक मरण आहे. नित्य मरण म्हणजे पहा, रोजची झोप याला शास्त्रानं नित्य मरण म्हटले. हे रोज काय आहे? हे रोजचं मरण आहे. एका दिवसाचं प्रारब्ध संपलं की माणसाला गाढ झोप लागते. झोपलेलं आपण म्हणतो ना, झोपलेल्या माणसात आणि मड्यात काय फरक आहे? काय फरक नाही. फक्त आपण त्याला मेलेलं का म्हणत नाही? कारण तो ज्या शरीरात झोपला उठतो त्या शरीरात, म्हणून आपल्याला ते मरण वाटत नाही. नाही तर तो सुद्धा काय आहे? एक प्रकारचा मृत्यू आहे. कसं आहे, मेल्यानंतर माणसाच्या शरीरामध्ये अनुकूलता प्रतिकूलता संपून जाते, तशी झोपलेल्या माणसाच्या जीवनातली काही अंशी अनुकूलता प्रतिकूलता संपलेली असते. निदिली आहे शेजेची साबतैशी उर्वशी. जसं मेलेल्या माणसाला सापाची भीती नाही आणि उर्वशीचा आनंद नाही, ज्ञानोबा म्हणतात झोपलेल्या माणसाला तसंच आहे. झोपलेल्या माणसाच्या उशाला साप राहिला काय आणि पायथ्याला उर्वशी येऊन बसली काय, सापाची भीती राहत नाही, उर्वशीचा सुद्धा आनंद नाही. मग एक प्रकारचं ते काय आहे? मरण आहे. हे नित्य मरण आहे. नित्य मरण आहे. पुन्हा दुसरं नैमित्तिक मरण आहे. एका शरीराचं प्रारब्ध संपलं की या शरीरातलं प्रारब्ध संपलं, आणि जर आपण या शरीरातल्या प्रारब्धानं सगळंच या जन्मात कर्माने कर्म संपवलं तर पुढचा जन्म नाही. पण या शरीरातलं प्रारब्ध संपून आपण पुढच्या जन्मात करता जर कर्म करून ठेवलं तर मग पुढचा जन्म असतो. सूक्ष्म देहाचा स्थूल देहाचा वियोग होतो. याला नैमित्तिक मरण म्हणतात. प्रारब्धाच्या निमित्तानं निर्माण झालेलं मरण. बघा, अर्जुना जो या परी मर जन्मे जन्म निवारी, मरणे मृत्यू मारी आपण उरे. कर्म जर भोगून संपवलं त्याच्या तीन प्रारब्धाचे प्रकार सांगितले आपल्याकडे. क्रियमान, संचित आणि प्रारब्ध. कर्माचे 3 प्रकार आहेत. शरीर संघाताकडून होतं ते क्रियमान आहे. झालेलं सेविंगला पडतं ते संचित आहे. आणि जे भोगायला येतं ते काय आहे? प्रारब्ध आहे. पण ज्याने विचाराचा निश्चय करून उदासीन वृत्ती प्राप्त करून घेतली त्याला क्रियमान लागत नाही. ज्ञानाग्नी भस्म काय येथे धावशीर समिधोग्निर भस्मसात कुरुते यथा. काय पुढं? ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. त्याप्रमाणे ज्ञानाग्नीने संचित जळतं. प्रारब्ध मात्र भोगूनच संपवावं लागतं. भगवत भक्त देवाच्या कृपेनेही संपवतात, तो भाग निराळा. पण या शरीरातलं प्रारब्ध संपलं की माणसाला पुढच्या शरीरात जावं लागतं. हे नैमित्तिक मरण आहे. पण आत्यंतिक मरण कोणतं आहे? प्रारब्ध संपून टाकायचं, जीव दशेचाच बाध करायचा आणि पुढे आता कैसा जन्म ऐसा श्रम वारेसा या वृत्तीवर यायचं. माणसाला नित्य मरणाचं काही वाटत नाही, पण नैमित्तिक मरणाचा शोक वाटतो. पण असं काही नाही. माणसाला नैमित्तिक जे मरण आहे ते कर्माच्या संगतीने आहे. कर्म उरलं मरावंच लागतं. हो, कर्म संपलं की मरावंच लागतं. आणि कर्म शिल्लक राहिलं भोगावया यावे देहा एका. आगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळावे आणि त्या ते भोगावया यावे देहा एका. माणसाचं कर्म शिल्लक राहिलं की माणसाला जन्माला यावंच लागतं. या संबंधानं आपल्याकडं अनेक कथा आहेत. एक कथा आहे, कोण्या पुराणात ते मला माहीत नाही, पण पूज्यपाद प्रातस्मरणीय राजेंद्र दाजीनं कथा सांगितली. लय गोड कथा आहे स्वामीजी, फार गोड कथा आहे. कथा अशी, एक ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाकडे एक नौकर पाणी भरण्याकरता होता. सालगडी. तो घरातली कामं करायचा आणि फार निष्ठावान नौकर होता. त्याचं मालकावर नितांत प्रेम आणि मालकाचंही नौकरावर नितांत प्रेम. मालकाच्या मनासारखा नौकर वागू लागला की मालकाचं प्रेम मिळत असतं. हा व्यवहाराचा काय नियम आहे. म्हणून असं म्हटलं जातं, ज्याला वाटतं मालकाचं प्रेम मिळावं त्याने काय केलं पाहिजे? मालकाला आवडेल असं वागलं पाहिजे. ज्याला वाटतं देवाचं प्रेम मिळावं त्यानं काय करावं? देवाला आवडेल असं वागावं. ज्याला वाटलं बायकोचं प्रेम मिळावं त्यानं काय करावं? बायकोला आवडेल असं वागावं. ती जर म्हणली तेवढं धुणं पिळा मग कीर्तनाला जा, आपलं मग बाहेर जा, तेवढं करावं. हा काय आहे? नैसर्गिक नियम आहे. हो. मग त्या ब्राह्मणाकडे तो नौकर होता, मोठा मर्जीतला होता.
आणि त्याचं प्रेम मालकावर बसलं, मालकाचं प्रेम त्याच्यावर बसलं. एके दिवशी तो नौकर, आपण अंदाजे त्याचं नाव रामू ठेवू, तो रामू नदीवर पाणी आणायला गेला, त्याला सर्प चावला आणि तो मेला. नौकर काय झाला? मेला. ब्राह्मणाला कळालं, अहो तुमचा सेवक मेला. वाईट वाटलं, पण करणार काय, प्रकृती आहे. झालं. चांगला वर्ष गेलं आणि वर्षानंतर एके दिवशी एक व्यक्ती, ब्राह्मणाच्या घराच्या शेजारचा एक व्यक्ती त्याच्या पोराच्या लग्नाचा मुहूर्त पाहण्याकरता आला होता. ते पाठीमागचे जे बोलतात ना, त्यांनी हळूहळू बोला. हा बोला, तुम्ही काही अडचण नाही, फक्त हळूहळू बोला. असं दे, असं असं दे, राहू दे, राहू दे, ठीक आहे. काय सांगत होतो मी? तो मेला आणि त्या ब्राह्मणाच्या शेजारच्या घरातला एक माणूस नातवाच्या लग्नाचा मुहूर्त पाहायला आला. जेवण झालं होतं, मुहूर्त पाहिला, तो शेजारचा माणूस गेला आणि वामकुक्षी करण्याकरता थोडा आडवा पडला ब्राह्मण, आणि थोडी जाग आली. खोलीला आतमध्ये कडी लावून झोपला होता. जाग आली आणि त्यानं पाहिलं, जो रामू गेल्या वर्षी मेलाय तो त्याच्या पायाजवळ उभा होता. खडपडून जागा झाला. त्याला वाटलं स्वप्न आहे की काय. असं केलं, स्वतःला सावध केलं, रामू तू जिवंत आहे? नाही नाही म्हणे, मी मेलोय म्हणे, मी मेलोय. मग कसा काय आला? म्हणजे काय नाही म्हणे, देवा तुम्हाला भेटायला आलो. पण तू आला कसा? म्हणे आता मी यमदूत झालोय म्हणले. मी काय झालोय? यमदूत झालोय. बघा, इंद्र कोण होतो? जो 100 यज्ञ करतो तो इंद्र होतो. ब्रह्मदेव कोण होतो? का शतएक जन्मा जन्मुनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आननो हे. 100 जन्म ब्राह्मणाचे घेऊन ब्रह्मकर्म करतो तो कोण होतो? ब्रह्मदेव होतो. जसं आपल्याकडे 100 यज्ञाने इंद्रपद आहे, 100 जन्म ब्राह्मणाचे घेऊन ब्रह्मकर्माने ब्रह्मदेवाचं पद आहे. असं शास्त्रामध्ये जो माणूस 100 वेळा जन्माला आला आणि प्रत्येक वेळा नरकातच गेला, संधी मिळते ना माणसाला वारंवार, 84 लक्ष योनी फिरला, पुन्हा मनुष्य जन्माला आला आणि आल्यावर दिलीच संधी देवाने, बघू सुधारलं तर सुधारलं. पण 100 वेळा जर नरकातच गेला तर ते नरकातला यम म्हणतो, ह्याला लयच आपल्या लोकांचं प्रेम आहे, ह्याचं प्रमोशन करू. मग जो 100 जन्म घेऊन 100 वेळा नरकगामी कर्म करतो तो यमाचा दूत होतो. तो यमाचा काय होतो? दूत होतो. मग त्याचं प्रमोशन होतो, तो यमदूत होतो. यमदूत झालोय म्हणे मी. कसा काय आला? काय नाही, त्या बाजूच्या गावात एक माणूस मेला होता, त्याला घेऊन गेलो काल, आणि आज आपल्याच गावातला माणूस मेलाय, त्याला न्यायला आलो. म्हणे कोणाला रे? म्हणते आमक्या आमक्याला. काय येडा आहे म्हणले रामू, आता नातवाचा मुहूर्त पाहून गेलाय तो, ठणठणीत येतो, त्याला काय झालं? नाही नाही म्हणले, वरची ते ठणठणीत असो काय असो, जिने तोची वरी माप भरे, त्याचं माप भरलंय म्हणले. अरे कसं शक्य आहे? थांबा म्हणे 10 मिनिटात कालवा ऐकू येतो का नाही बघा तुम्हाला. आणि बरोबर 10 मिनिटानं अहो माणूस मेला, आता मुहूर्त पाहून गेला, माणूस मेला, माणूस मेला, असा कालवा चालू झाला. असा काय झाला? कालवा चालू झाला. आणि मग त्याला पटला, अरे खरंच आपला रामू काय झाला? यमदूत झाला. मग रामू परिसरात कोणी मेलं, मग ब्राह्मणाला भेटायला यायचा. कोण? तो रामू या ब्राह्मणाला भेटायला यायचा. आणि मग एके दिवशी ब्राह्मणानं रामूला विचारलं, ही माणसं तू नेतो कुठं? काय नाही म्हणले, चांगलं कर्म करणाऱ्याला स्वर्गात नेतो, वाईट कर्म करणाऱ्याला नरकात नेतो म्हणले. असं म्हणे, का रे रामू, स्वर्ग कसा असतो, नरक कसा असतो, मला एकदा बघायचंय, मला दाखवून आण ना. तुम्हाला बघायचंय? मेल्यावर भेटेल ना बघायला. तसं नाही रे, मी प्रवचनात कीर्तनात लोकांना सांगतो चांगलं वागा, नाही तर नरकात जाल. विठोबाची आण नरकात जाती. मी लोकांना सांगतो चांगलं वागा, स्वर्ग प्राप्त होईल, करा हरिभक्ती, परलोकी हे कामा. पण जेव्हा मी लोकांना स्वर्ग आणि नरक सांगतो तेव्हा लोक मला विचारतात, तुम्ही पाहिलंय का? मग जे पाहिलं नाही त्याच्याबद्दल कशाला आम्हाला सांगता? एकदा मला स्वर्ग नरक दाखवून आण ना.
दाखवून आण ना, म्हणजे मला लोकाला आत्मविश्वासानं सांगता येईल नरक असा असतो आणि स्वर्ग असा असतो. ते परवानगी तर नाही मला, पण बॉसला विचारून सांगतो मला. रामू गेला. एक दिवशी रामूच्या कामावर यमच खुश झाला. वा 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 म्हणला, काय सुंदर काम करतो, वेळचे वेळ काम करतो रे तू, खुश आहे म्हणले मी तुझ्यावर. बोल तुला काय पाहिजे. म्हणले मी मागील तर देणार का तुम्ही. म्हणे काय नाही पण देणार का. हो देणार म्हणले. मला बाकी काही नको, माझ्या गुरुजीला एकदा नरक स्वर्ग मला दाखवायचा आहे, तेवढी परमिशन द्या. अरे ते शक्य नाही रामू, शक्य नाही. म्हणलं मग कशाला म्हणले पाहिजे ते मागा. अरे म्हणले तुम्ही बी पुढारीत निघाले. बरं जाय म्हणले, आण फिरून. आणि मग रामून आपली 3 जोडीदार घेतले आणि ब्राह्मणाला खाटा सगट उचलून आणलं. 3 घ्यावे लागले. ब्राह्मण माया खालोखाल होता, ते एकट्याला उचलत नव्हतं. अख्खा पुलंगच उचलला ब्राह्मणाचा आणि नरकातच नेऊन ठेवला. गुरुजी, हो गुरुजी उठा. रामू काय रे, तुम्हाला नरक बघायचा होता ना, आणलं म्हणे नरकामध्ये. असं चल म्हणले. निघाले. ताम्रपट होतं, हे तांब्याचा जाड पत्रा लाल बुंद तापवलेला आणि त्याच्यावर एकाला चालवत होते. दे कोणी अंगी कापती, तै नदी माझी चालविती, लागे ठाव नान चलवे बुडविती आणि वरी मारिती यमदंड. ते म्हणायचा पाणी चाल. भोगतनु निर्माण होते म्हणे माणसाला मेल्यावर, भोगतनु. आता इकडं पहा, आता या मृत्यू लोकात जर आपण विस्तवावर पाय ठेवला तर पाय भाजून जातो, नष्ट होतो. पण या लोकांतराला जेव्हा भोग देह प्राप्त होतो तेव्हा शरीर नष्ट होत नाही, पण वेदना तेवढ्या होतात. म्हणजे हाताला जळालेलं दिसत नाही, पण जळाल्यावर जेवढा त्रास होतो तेवढा त्या शरीराला होतो. पुढे सांगतो ते नरकाचं वर्णन श्रीमद भागवताच्या 5म स्कंदात विस्ताराने. असा लांब असा तांब्याचा लाल बुंद पत्रा होता. तांब लय पोळतं माणसाला गरम झाल्यावर, त्याला चालवत होते. सहज या ब्राह्मणाने विचारलं, रामू ह्यानं काय केलं रे, ह्याचा तू असं चालवतो. काय नाही म्हणले, अख्ख्या गावाचा रस्ता होत होता पण ह्यानं आडीला म्हणले. ह्यानं काय केला, रस्ता आडीला म्हणले, त्याचं फळ आहे म्हणले. पुढं गेले. पुढं गेल्यावर असं तेल होतं, उखळतं. उखळतं काय होतं, तेल. आणि भजे कशा तळतात तसं त्याला तळू लागले तेलात. आणि तेल बी बिबियाचं. त्याला विचारलं, ह्यानं काय केलं रे, ह्याला असा का तळतो. म्हणे हे कधीच कोणाला नीट बोललं नाही. ह्याला एकदा उमेश महाराजाचा फोन आला म्हणे. तिकडून उमेश महाराज जय हरी म्हणली तर हा मला मायला फोन महाराजाला लागला वाटतं. असलं ह्याचं खबर होतं. कधीच कोणाला नीट बोलला नाही म्हणे. याची स्थिती. पुढे गेली. लाल बुंद खांब होता आणि त्याला आलिंगन द्यायला येत होता, फटके मारत होता एक जण. यानं काय केलं रे, म्हणे सोन्यासारखी बायको असून हा व्यभिचारी होता म्हणे, त्याचा परिणाम भोगतोय म्हणले. पुढं पू कळतो का तुम्हाला, पू पू पू. जखम जर चिघळली तर त्या जखमीतून कसं बदाम शेक सारखं येतं बघा बाहेर. मला नाही वाटत आता महिनाभर कोणी बदाम शेक पिईल. बदाम शेकचा गाडा दिसला की तुम्हाला मीच आठवला आता महिनाभर. असा पुवाचा काय होता, नरक होता. बुडी घ्यायचे बड आणि वर तोंड आलं की ते यमदूत काय करायचे, पुन्हा त्याला खाली लोटायचे. यानं काय केलं, ह्याला पुन्हा नरक म्हणतात. म्हणे हा एवढा नालायक म्हटले, हो माय बापाला सांभाळत नव्हता म्हणले. हो माय बापाला जो सांभाळत नाही त्याला हा नरक आहे म्हणले. बापरे. म्हणे चला पुढं आता. हो किती झाले, 4 असे 28 आहेत म्हणले. जिरली म्हणले आपली, बस झालं एवढ्यातच. ह एक तर मी जिरीचा मग जिरली म्हणले एवढ्यातच, बस चला बाहेर, चला बाहेर, चला बाहेर चला म्हणले. पण ऐका बरं, तुकाराम भाऊ लय गोड वाक्य. त्या नरकात एक हसू लागला. त्या ब्राह्मणाने पाहिलं नरकामध्ये काय करत होता, हसत होता. तेवढ्या वेदना असून सुद्धा तो प्रसन्न होता. चल म्हणले निघू. पण दरवाज्यावर गेल्यावर ब्राह्मणाने विचारलं,
आता काय म्हणे आता स्वर्ग बघायचा. आणि मग काय स्वर्गात नेलं. आणि स्वर्गात नेल्यानंतर चिंतामणीच्या भूमिका आहे ना, गंधर्व गात गाणी, जे ते रंबी आयशी नाचणी, ते उर्वशी मुख्य विलासनी अंतोरिया, जे ऐरावत सिंहासन, असं सगळं स्वर्गाचं वर्णन पाहिलं. आणि तेवढ्या सुखामध्ये एक रडत होता, स्वर्गामध्ये एक रडत होता आणि नरकामध्ये एक हसत होता. दरवाजावर सहज त्याने रामूला विचारलं, रामू म्हणे काय हे नरकात असून का हसत होता आणि तो स्वर्गात असून का रडत होता. म्हणे महाराज त्याचा परिणाम असा आहे, जे नरकात हसतंय ना त्याच्या कुळामध्ये आता एक हरिभक्त जन्माला येणार आहे, त्याचा उद्धार होणार आहे म्हणून हसतोय म्हणले तो. आणि हे स्वर्गात का रडतं म्हणे याच्या कुळामध्ये कुलांगार जन्माला येणार आहे म्हणून. आहा कटा त्यांचे करीती पितर, शिरुराचार पुत्र झाला, शिरुराचार पुत्र झाला. आहा कटाने करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार. दुराचार म्हणजे काय ऐका, पूर्वजाशी जाणे नरका. तुकोबारायचं प्रमाण, तुम्हाला जर तुमचे पूर्वज नरकाला घालायचे असतील तर, मला त्याचं उत्तरार्ध आठवे ना, पण द्रुपद आठवते, कामाचं आठवते. पूर्वजाशी जाणे नरका, आपले पूर्वज नरकात घालायचे असेल तर काय करावं, निंदा करावी चहाडी. कोणाकडे ते ग्रंथ संपदा जर असलं कृष्णाबा, त्याच्यात पूर्वजाशी जाणे नरका असं काहीतरी सुरुवात आहे त्याची. पूर्वजाशी नरका, नरक शब्द टाका सगळेच अभंग येतील. हो म्हणे हा दुराचार कुळात जन्माला येणार आहे म्हणून हा स्वर्गात असून रडतोय आणि हा नरकात असून सुद्धा हसतोय. पाहिलं का गुरुजी? हो. न्यू सोडू का आता घरी? चालल म्हणला. आता पुढं लय ऐकण्यासारखं, पुढं तर लय ऐकण्यासारखं, कथा अजून संपलेली नाही. म्हणे कार्य रामू एक विचारायचं होतं, माझा नंबर कुठे? कोण म्हणतो? तो ब्राह्मण. मी नेमका स्वर्गात आहे का नरकात आहे? गुरुजी सांगाय परवानगी नसती हो. सांग ना म्हणे वशिल्यानं, काय अडचण काय तुला सांग ना. म्हणे तुम्हाला महिनाभर का व्हायना पण नरकात यावं लागणार आहे. म्हणे कस काय रे, कस काय नरक? मला म्हणे कर्म शिल्लक राहिलं की माणसाला लोकांतराला जावंच लागतं. म्हणले अरे पण माझं काय असं कर्म आहे म्हणून मला नरकात यावं लागणार आहे? खरं सांगा. म्हणजे बोलटांचा बाजार कोण्या वारी असतो? तुम्ही शनिवारी बोलटांना गेले होते का? गेलो होतो. चप्पल घ्यायला गेले होते का? चांबाराच्या दुकानावर गेलो होतो. चप्पल घेतली का? घेतली ना, गेल्या शनिवारीच घेतली. माझी काल गेली कीर्तनातून, शनिवारी घेतली. कितीला घेतली? म्हणले घेतली 10 रुपयाला. तो कितीला म्हणू लागला? म्हणे 12ला. तसे 15 सांगितले होते त्यांनी, पण 12 पर्यंत आला होता. तुम्ही त्याला कितीला म्हणले? महाराज लोकांना एवढं माग द्यायचं असते का? गेदा त्याची इच्छा होती का? म्हणे नव्हती. बळजबरी तुम्ही त्याचे 2 रुपये बुडवले का नाही? म्हणे हो. त्याचं कर्म आहे म्हणजे तुम्हाला नरकात यावं लागेल. हा दृष्टांत ऐकल्यापासून मी एकाही टोल नाक्याला म्हणत नाही मी महाराज. हे पैसे घे आयुष्यात. हा कोणी पाणी आणलं मनानं आणलं स्वेच्छेनं तर मी पितो. जर मी एखाद्याला म्हटलं बिस्लरी बॉटल घेऊन ये, पैसे दिल्याशिवाय पाणीच पित नाही, पाणी सुद्धा पित नाही. आपण जर एखाद्याला म्हटलं ही वस्तू मला पाहिजे, त्याचे पैसे दिल्याशिवाय आपण घेत नाही. कारण हा दृष्टांत मी ऐकलाय आणि आजपासून तुम्ही बी ऐकलाय. हो. अगा कर्मी जे उरावे. म्हणजे मग ती यातना चुकवण्याकरता काय करावं लागेल?
ऐका लय गोड आहे. आता ह्या दृष्टांतातला विषय सांगतो आणि नंतर श्रीमद भागवताच्या 6ष्टम स्कंदात आजामिल आख्यान येतं सुरुवातीला. तिथे एक उपाय दाजी, तो एक उपाय सांगतो. काय उपाय? काय म्हणे, गुरुजी तुम्हाला जर इथं यायचं नसेल तर एका चप्पीला जेवढं चामडं लागतं तुमच्या तेवढ्या चमडी शरीराचं चामडं द्या म्हणले. घे रे बाबा, मला नरकाला यायचं नाही. कोणतं घेऊ? पाठीचं घे म्हणले. पाठ केली आणि बरोबर चपलीच्या मापाचं चामडं कापलं. ब्राह्मण घरी नेऊन सोडला आणि घरी नेल्यानंतर त्याला सकाळी जाग आली. त्याला वाटले सगळं स्वप्नच होतं की काय, पण पाठीची आग होऊ लागली. त्यानं बायकोला आवाज दिला, अगं पाठीला बघ काय. आणि त्या बायकोला ते सगळा चामडा निघालेला दिसला. ती म्हणली, अहो कुठं? त्याच्या लक्षात आलं रात्री जे पाहिलं ते स्वप्न नाही, ते काय आहे, खरं आहे. त्याच्यानंतर त्या ब्राह्मणाचं काय झालं देवाशपथ आपल्याला माहीत नाही. माऊलीचे लय फोन येऊ लागले म्हणून मी इकडे निघून आलो. कर्म शिल्लक राहिलं की माणसाला मरावं लागतं. हो, केले कर्म झाले, त्याची भोगा आले, उपजले मेले, ऐसे किती. पण ऐका, माणसाला कर्म संपून जन्म संपवता येतो. काय करावं लागतं? ऐका, श्रीमद भागवतामध्ये 5म स्कंदामध्ये भूगोलाचं वर्णन करताना 28 प्रकारचा नरक सांगितला. आणि 6ष्टम स्कंदाच्या सुरुवातीलाच परीक्षिती घाबरला आणि परीक्षिती म्हणला, गुरुजी एवढ्या यातना आणि एवढ्या यातना जर संपवायच्या असतील तर काय करावं लागतं? तर 6ष्टम स्कंदाच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं, अरे माणसानं प्रायश्चित्त जर घेतलं तर माणसाचं कर्म संपून जातं. पण व्यवहारातले लौकिक जे प्रायश्चित्त आहेत ते काय, तेवढ्या पुरतं पाप संपतं, पण पापाची वासना जात नाही. मग कर्मही संपवावं आणि वासनाही संपवावी याच्याकरता काय करावं लागतं? म्हणजे देवाच्या नामाचं चिंतन करावं लागतं. आणि असंच नामाचं चिंतन करून आपल्या कर्माला ज्यांनी संपवलं अशी कथा तुला सांगतो म्हटले. आणि आजामिल आख्यान चालू झालं. आजामिलाची कथा आली. ज्यानं नामचिंतनात जीवन घालवलं, नामाचं चिंतन केलं, त्या नामचिंतनानं काय होतं, काय होतं, काय होतं ऐका. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी मुखे गाता हरपली चिंता, हरी मुखे गाता हरपली चिंता, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी मुखे गाता हरपली चिंता, हरी मुखे हरपली चिंता. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. आपण फुगडीला जो ठेका लावतो तो हा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी मुखे गाता हरपली चिंता, हरी मुखे गाता हरपली चिंता, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी मुखे गाता हरपली चिंता, हरी मुखे गाता हरपली चिंता, हरी चिंता हरपली चिंता. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. मग प्रारब्धाची चिंता कधी मिटली? हरिमुखी गाता हरपली चिंता. ज्यानं जीवन नामचिंतनात घालवलं
काय करतं, एक प्रमाण द्यायचा मोह मला आवरत नाही. जाळी महाकर्मे दावी निज सुख वरमे, ऐसे विठोबाचे नाम, असं देवाचं नाव आहे. कर्म संपवतं आणि माणसाच्या जीवनात सर्व कर्म संपून त्याचं मरण संपून टाकतो. त्याच्या प्रारब्ध कर्म संचित काही शिल्लक ठेवीत नाही. तो का म्हणे हरी आणि काही उरोने दिवुरी, काहीच उरी शिल्लक ठेवत नाही. म्हणून असं ज्यांचं नामचिंतनात जीवन जातं त्या लोकांना हे शब्द काढण्याचं सौभाग्य प्राप्त होतं. कोणतं? जे जगद्गुरु तुकोबाराने आपलं जीवन नामचिंतन पूर्ण घालवलं, मग त्यांना ते शब्द काढण्याचं भाग्य आहे. कोणते शब्द काढण्याचं भाग्य? जो आजच्या अभंगाचं पहिलं चरण. शेवट तो भला, शेवट तो भला, माझा बाबू गोड झाला, माझा बाबू गोड झाला, आलो निजाचा मायरा, आलो निजाचा मायरा. चिंतनात देवाचं नाव काळ घालवला आणि चिंतनात काळ गेल्यावर तुकाराम महाराजाला उद्गार करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. माझा शेवट झाला पण गोड झाला. मी मगाशी प्रकृतीनं होणारा शेवट गोड होणं वेगळं आणि पुरुषार्थानं शेवट गोड होणं वेगळं. प्रकृतीनं कसं? तुकाराम महाराजाचं दोन्ही अंगानं झालं. काय काय लोक मुक्तीला जातात पण प्राकृतिक शेवट गोड होत नाही. उदाहरण याला देऊ, संत मालिकेतले उदाहरण आहे. चोखोबरा यांना भिंतीखाली जावं लागलं. जोग महाराजांना भगेंदर, मधुमेह, आलसर या रोगानं त्रस्त होऊन जावं लागलं. अवघ्या 52 वयाच्या 52-53व्या वर्षी महाराजांचं निर्याण झालं. कायच शरीरानं शेवट गोड होत नाही पण त्यांचा वृत्तीनं काय झालाय? शेवट गोड झालाय. आणि पुन्हा त्यातही कसं आहे, तुम्हा आम्हाला वाटतं ते रोगानं त्रस्त आहे. महाराज काय आहे, गुरुवर्य वैकुंठवासी वैराग्यस्य परामूर्ती जयराम महाराज भोसले. कोणी कोणी पाहिली? स्वामी तुम्ही जयराम महाराज भोसले? बरं तुमच्या पाण्यात नसतील काय हरकत नाही. महाराज जयराम महाराज भोसले म्हणजे असं एक नाव होतं. शांताराम गुरुजी काय म्हणायचे, माऊली गाथ्यात प्रमाणे आशा मारून या जयवंत व्हावे असं गाथ्यात आहे. पण शांताराम गुरुजी म्हणायचे आशा मारून या जयराम व्हावे. का? जयराम महाराज भोसले त्यांचं जन्मगावच आळंदी. आळंदीत राहून सुद्धा ते रोज आईच्या दारात भिक्षा मागायची. कोण? मधुकरी मागायची आईच्या दारात. मग आई काय करायची? आपलं पोरगे त्याचं पोट भरावं म्हणून 2 भाकरी द्यायची. त्यांच्या लक्षात आलं आपली माय पुत्र स्नेहानं 2 भाकरी द्यायला लागली. त्या दिवसापासून पुन्हा ते घरी सुद्धा मधुकरी मागायची बंद केली. असं वैराग्य महाराज कोणाचं? जयराम महाराज भोसलेंचं. काय आयुष्यभर परमार्थ केला पण शेवट त्यांना फार त्रास झाला प्रकृतीचा. मी श्री गुरु शांती ब्रह्मपुरेकर बाबाला विचारलं, बाबा बाबा म्हण काय एवढं आयुष्यभर परमार्थ केला शेवट असा का बरं त्यांचा? असा प्रश्न मलाच नाही तुम्हालाही पडतो, सगळ्यालाच पडतो. आपल्याला आयुष्यभर भजन केलं, वारी केली आणि शेवट मरताना त्यांचे एवढे हाल का?
हाल का तात्या? मारुती बाबा मला म्हटले, उलट मरताना ज्या साधूचे हाल होतात त्या साधूचे 2 संगती आहेत म्हणले. पहिली संगती काय? साधू आपल्या बोधाची परीक्षा द्यायला लागलाय. त्रास होणं हे जर प्रारब्ध असेल तर त्रासाचा त्रास न होणं ही भगवंताची कृपा आहे. त्रास कोणाला होत नाही, पण आम्हाला त्रासाचा त्रास होतो आणि साधूला त्रासाचा त्रास होत नाही. अरे तव कवन आठवी देहा ते गेले की आहे. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांच्या सेवेमध्ये कोठेकर नाना होते. नाना म्हणले, महाराज मामा तुम्ही आयुष्यभर एवढा परमार्थ केला, शेवट तुमचे असे हाल का हो? तर ऐकलं का? मामा म्हणले, बावळटे का रे, हाल माझे आहेत काय? ज्याचे हाल आहेत ते पाहून घेईल म्हणले. येतो आत्मा तो आत्मा याचे ठाई आणि देखीजे देहीचा धर्म देही. हो, नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावकह, हे माझं स्वरूप आहे. आणि मग हे आजार होतात ते शरीराला होतात, ह्या विचाराच्या समजुतीवर महात्मा आलेला असतो. आणि ती समजूत पक्की करण्याकरता मरताना त्याला काय होतं? त्रास होतो. एक संगती. आणि दुसरी संगती आहे, अगदी 2 मिनिटांमध्ये सांगतो. आपल्या शेतात काम करायला येणाऱ्या बाया 2 प्रकारच्या, गुत्त घेऊन येणारी आणि रोजानं येणारी. रोजानं आलेल्या बाया त्याच्या पाठीमाग मालक लावतो, ओ बाई हात उचला, कडल लागलं पाहिजे, हात उचला, कडल लागलं पाहिजे. मग उरकण्याजोगं असलं तर बाया हात उचलून कडला लावतात, पण उरकण्याजोगं जर नसलंच त्यामुळे मालक आज काही उरकायचं नाही, ह्याला उद्या यावं लागेल, आहे की नाही? तसं ज्याचं कर्म भोगून संपण्यासारखं असलं तर जशा बाया कामाचा वेग वाढवतात तसा परमात्मा त्या साधूच्या भोगाचा वेग वाढवतो आणि त्याचं कर्म संपून टाकतो आणि मग त्याला विदेह कैवल्याला प्राप्त करून टाकतो. असं होतं. म्हणून प्राकृतिक शेवट, पण पुरुषार्थी शेवट सगळ्यांचाच गोड, साधूंचा. पण तुकोबऱ्याच्या बाबतीत असं झालं, प्रकृतीचाही शेवट गोड झाला. न त्यागी ती दिव्य लोकाशी नेली. प्राकृतिक दृष्ट्या सुद्धा आणि पुरुषार्थ दृष्ट्या सुद्धा आम्ही वैकुंठाशी गेलो रे. आणि मला वाटतं आई साहेबांना तसं झालं. आई साहेबाचा शेवट प्रकृतीने गोड झाला. महाराज वय 100 ना, 100 जवळजवळ 100. पण मला माऊली सांगत होते, वयाच्या 100व्या वर्षी खणखणीत आवाज, ठणठणीत तब्येत, सोपं नाही. त्यांच्या 100व्या वर्षी तसं आमचं 40व्या वर्षी असं. त्याचं कारण आहे जीवन तेवढं संयमी ठेवलं. जीवन काय ठेवलं? संयमी ठेवलं. आणि सदैव नामचिंताना जीवन घालवलं. आणि मी म्हटलं नामचिंतकाचा शेवट गोड होतो. तुकोबारायचा दोन्ही अंगानं शेवट गोड झाला. प्राकृतिकही गोड झाला आणि पुरुषार्थिकही गोड झाला. महाराज तुमचा शेवट गोड झाला कळालं, प्रकृतीनं गोड झाला आम्ही पाहिलं. मने रामेश्वर सकाळा पुसोनी आणि गेला तो विमानी बैसोनिया. पण तुमचा पुरुषार्थिक शेवट गोड झाला, याचं लक्षण काय? अभंगाचं
निजाच्या मायेरा आलो निजाच्या मायेरा आलो निजाच्या मायेरा आलो निजाच्या मायेरा रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा आलो निजाच्या मायेरा आलो निजाच्या मायेरा. माझ्या निजाच्या माहेराला आलो. मी माझ्या आत्मस्वरूपावर येऊन बसलो. मरणाच्या आधीच मी माझी वृत्ती देवचरणाजवळ लीन करून ठेवली. आजो निजाच्या माहेरा. महाराज तुमचं माहेर तरी कोणतं आहे? भेटी रखुमाईच्या वरा. रखुमाईचा वर म्हणजे पंढरीनाथ हे आमचं माहेर आहे. लौकिकदृष्ट्याही आणि स्वरूपदृष्ट्याही माहेर आहे की नाही? सगळ्या संतांनी पंढरपूरला माहेर म्हटलंय. प्रमाण आपले कायमचे आहेत. प्रकृतीचा विचार करता आणि वेळेचा विचार करता आपण पुढं जाऊ. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आमची बुद्धी जी देहावर अडकली होती आणि देहाच्या जन्माला येण्याने जन्म आणि देहाच्या मरणाने मरण, ही बुद्धी ही वृत्ती आम्ही काय केली? आता ती देहबुद्धीवरून काढली, देहावरून काढली आणि देवावर बसवली. आणि त्याच्यामुळे आमच्या शरीराला मरण यायचं तेव्हा मरण येऊ द्या. आम्ही आमच्या वृत्तीचं मरण मरणाच्या आधीच मारलं. मरणाही आधी राहिलो मरोनी. भागवतात शेवटच्या स्कंदातली कथा. राजा परीक्षितीला शुकदेव म्हणतात, राजा निघालो आता मी पण 10 मिनिटात निघालो आता मी. तुला काही शेवटचा प्रश्न असला तर विचारून घे. काय नाही म्हणले महाराज. तुमच्या मुखातून जे 7 दिवस ऐकले त्यानं तृप्त झालोय. पण ऐक, मी तुला पहिल्या दिवशी सांगितलं होतं, मृत्यू काळात तू प्रश्न विचारला मरणासन्न व्यक्तीनं काय करायचं असतं, तेव्हा मी तुला पहिली गोष्ट सांगितली, न भेतव्यम. मरणाला घाबरायचं नसतं. मरणाला काय करायचं नसतं? घाबरायचं नसतं. कल्पना करा, घाबरलं तर येणार नाही का? हे सध्या पावसाचं वातावरण पाहताना काय व्हिडिओ क्लिप फिरायला लागल्या बघा. सध्या काय 2032 पर्यंत असंच राहणार आहे. 2032 पर्यंत जे जगले ते जगले, बाकीचे गेले. अशा क्लिपा यायला लागल्या. महाराज माझ्याकडे क्लिप आली, एखाद्या ग्रुपवर जरी दिसली, मी आधी त्याच्या मॅच टाकतो, ही डिलीट करा. अरे 2031 पाण्याच्या नादात 2026ची वाट कायला लावता तुम्ही? आणि काय 2032 पर्यंत जगलो तर आम्ही जगणार आहे आणि पुन्हा मरणार नाही असं काय आहे का? आणि काय सांगा 32च्या आतच काय सांगा, घरी जाईपर्यंतच क्षणभंगुर नाही. बरं बसा, कुठं लय विचार पुढचा करत बसायचा. न भेतव्य, घाबरायचं नाही. तक्षक येईल आता, तुला चावा घेईल, घाबरू नको. परीक्षिती म्हणतो, महाराज तुमच्या मुखातून आलेल्या अमृतानं मी एवढा तृप्त झालो. तक्षक येणार आहे, माझ्या शरीराला चावणार आहे, माझं काहीच होणार नाही. याला म्हणतात निजाच्या माहेराला येणं, आत्मस्वरूपाला येणं. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. त्याची भेट झाल्यामुळे काय झालं? परिहार झाला, 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 परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मागेला, अवघ्या दुःखाचा मागेला. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार
परिहार झाला. आमच्या जीवनात मागे अनेक जन्माचं दुःख, जन्मदुःख, जरादुःख, व्याधी दुःख, त्या सगळ्या दुःखाचा परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मागेला कशामुळे? आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या बरा. माऊली चाल सांगा तोपर्यंत थोडक्यात चालू. तुका म्हणे वाणी शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट शेवट तो भला, शेवट तो भला, भला शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. भेटी रखुमाईच्या बरा, भेटी रखुमाईच्या बरा.
असे सोन्याबाई पुण्यश्लोक मातोश्री यांचं जीवन 5 मुली 3 मुलं, पतीचं आधीच निधन झालं, एक कन्या जी मधाने परिवारात दिली होती तिचंही आधीच जाणं झालं, पण पश्चात 3 मुलं 4 मुली यांच्यामध्ये त्यांचं जीवन होतं. अत्यंत कष्टमय जीवन आणि एक सुस्वभावी जीवन, अर्थात सदैव नामचिंतनात जीवन राहायचं. आणि भौतिकदृष्ट्याही संसार खूप चांगला झाला. सगळ्यात मोठे चिरंजीव आहेत ते बिल्डर आहेत. 2 मुलं शेतीची सेवा करतात. आणि म्हणजे मुलं तर वादच नाही, पण पुढच्या पिढीतही आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण लिंकेश्वर महाराज हे सुद्धा सध्या महाराष्ट्रात चांगले गायक म्हणून प्रसिद्ध आहेत. म्हणून अशा नातवाची आजी, अशा 3 मुलाची आई आणि 5 मुलीची आई, त्यातल्या एक जरी गेल्या तरी आज 3 मुलं आणि 4 मुली आपल्या मातृत्वाला मुकलेले आहेत. वडील गेले पण पश्चात आई होते. शास्त्र म्हणतं बाप मेला आणि माय जिवंत आहे, तो अनाथ नाही आहे. पण याच्या उलट आहे, माय मेली बाप जिवंत असला तरी तो अनाथ आहे. म्हणजे माणूस अनाथ सनाथ बापावर नसतो, आईवर असतो. म्हणून त्यांच्या जाण्याने आजी 9 आपलं सर्वच ही 4 आणि 3 7 भावंड आज काय झालेली आहेत, अनाथ झालेली आहेत. पण काय नाही महाराज, कसं आहे, आजारी माणसं जास्त काळ जगावे अशी अपेक्षा ठेवणं सुद्धा आपला स्वार्थ आहे, आपला स्वार्थ. दाजीची आमची कायम चर्चा होती. महाराज त्यांची आई सुद्धा आता 100च्या घरात आहेत. त्या आई अंथरुणावर आहेत. आणि ऐकलं का, खरं आई माझी मायेचा सागर म्हणण्याचा अधिकार आमच्या दाजीला. लेकुराचे हित मायबाप दैवत असतं हे कोण म्हणू शकतात, आमचे दाजी म्हणू शकतात. कारण महाराज रोज देवाची पूजा विसरल पण आईला रोज आंघोळ घालतात, आईला रोज हातानं भरवतात, आईला कपडे घालतात. आणि श्री गुरु संदीपान दादा त्यांना म्हटले, तुमची हीच वारी आहे, हीच पंढरी आहे. हो, म्हणून आता पण मी मगाशी त्यांना बोलू, थोडा निष्ठुर बोललो की आता देवाला प्रार्थना करा की आईला मोकळं केलं पाहिजे. कारण सेवा करणारे जरी हे असले तर सोसायचं त्यांना आहे ना. म्हणून मंडळी, आदरणीय मातोश्री चालता बोलता गेल्या, हेच सगळ्यात मोठं काय आहे, वैभव आहे. आणि सध्याच्या काळात माणसाला आपला शेवट कसा व्हावा, 10 वर्ष आयुष्य कमी राहिलं तरी चालेल महाराज, पण चालता बोलता फिरता फिरता मरण आलं पाहिजे, हे ध्यानात ठेवा. तसं त्यांना मिळालं. त्यांच्या जाण्याने 4 मुलीला वाटत असेल आपलं माहेर संपलं, पण भाऊ आहेत, भाऊजाई आहेत. काय असतं, आईचं प्रेम हे आगळं वेगळं असतं. माय किती का म्हातारी व्हायना. तुम्हाला घटना सांगतो महाराज मी. 8पाडी, सांगली जिल्ह्यात 8पाडी नावाचं गाव आहे. त्या 8पाडीला मी एस टी स्टँडवर एसटीत बसलो आणि पुढं ती गाडी थांबली महूदला. आणि माझ्या शेजारी सीटवर 2 म्हाताऱ्या बाया बसल्या होत्या. एक त्याच्या तिलक बिला उतरली कुठं, मऊच्या स्टँडवर. आणि एस टी निघाली. ती म्हातारी एवढ्या जोरजोऱ्यानं आवाज देत होती, अगं ये ना, अगं पळ ना. ती आली. आल्यावर मी, आता माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, गप्पाखोर आहे थोडा, लई दोस्तीनीची काळजी बुवा म्हातारीला. तिने, महाराज माझी दोस्ती नाही, माझी लेक आहे म्हणली. म्हणजे लेक म्हातारी झाली होती तरी म्हातारी चांगली होती. वाटायचे या दोघी बहिणी आहेत का काय अशा वयात. पण तशा वयातही ती पुरीची काय घ्यायची, काळजी घ्यायची. माईचं प्रेम कसं असतं पहा, आईनं दिलेल्या वस्तूची किंमत नसते, त्याच्या पाठीमागच्या भावनेची किंमत असते. आमच्या शेजारी एक महाराज आहेत, त्यांची परिस्थिती जेमतेम आहे. महाराज त्यांचे सासरे वारीला आले की त्यांची सासू म्हणजे त्या ताईंची आई काय ना काय पाठवते. आता आमच्या भागात भाजीपाला कमी, पाणी नसल्यामुळं यावर्षी आहे.
आम्हाला आतापर्यंत पाण्या वाचून मारलं आणि यावर्षी पाण्यानं मारायची वेळ आलेली. हो, मग आमच्याकडं भाजीपाला कमी पण कडधान्य तुमच्यापेक्षा आमच्याकडं जास्त कडधान्य. मग येताना कधी मुगच आण, कधी मुगाची डाळच आण, कधी तुरी, कधी तुरीची डाळ, कधी मटकी, कधी जवस, कधी कारळं लेकीला पाठवती. कोण? ती माय. आणि पाठवल्यावर फोन लावती, बायडे तो बाप आला का? दादा सकाळीच आले. पिशवी पाहिली का ग? काय दिलं का आई? अगं मुगाची डाळ आली. अगं आई मागचीच संपली नाही. असू दे पण बघितली का पिशवी? पुढं वाक्य ऐका बरं. म्हणजे नाही पाहिली का अजून? पिशवी बघ म्हणली. त्या डाळीत 500 रुपये दिले, जीवाला काहीतरी खाय. त्या 500ची किंमत आहे का त्याच्या पाठीमागच्या प्रेमाची किंमत आहे? त्याच्या पाठीमागच्या प्रेमाची किंमत आहे. 500 रुपयात काय येतं आणि 500 रुपयाची काय अडचण आहे? पण महाराज ती डाळीमध्ये पाठीती. कारण का? सुनाच्या धाकानं ते डाळीमध्ये पाठीती. मला सांगायचं काय, हे आईचं प्रेम काय आगळं वेगळं असतं. आई जे प्रेम करू शकते जगात माणसावर कोणीच प्रेम करू शकत नाही. मी माझा अनुभव सांगतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी घरी गेलो, भोगीच्या दिवशी रात्री 2-2:30ला पोहोचलो. अर्जुन महाराज माऊलीला माहिती आमची आई अक्का. स्वामीजी दाजी कायम चौकशी करतात आमच्या आईची. आम्ही आईला अक्का म्हणतो. अक्का मला म्हटली उद्याचं नियोजन काय? म्हणजे सकाळी 8 वाजता निघायचे. 8ला? अरे उद्या सण आहे. म्हणजे आम्हाला रोजच सण आहे. अरे आम्ही पुरणपोळ्या करणारे. अरे माय का मला पुरणपोळ्या नाही आवडत, मला रोजच भेटतात. मी असं म्हणलं, मला म्हणले तुला रोज भेटतील पण तुझ्या वाचून आम्हाला गिळतील का? म्हणलं काय नाही, मी नाश्ता करील, तुम्ही दुपारी पोळ्या करून खा. तात्या किती वाजता बोलणं झालं? रात्री 2:30 ते 3ला. मला म्हणली झोप तू. आणि मग सकाळी 7:30-8:45च्या दरम्यान म्हणलं नाश्ता करायला स्वयंपाकघरात जावं. खोटं नाही सांगत तुम्हाला, 7:30-8:45ला मी घरात नाश्ता करायला गेलो तेव्हा माझ्या आईनं माझ्या ताटात पुरणपोळीच वाढली. मग तुम्ही स्वयंपाक करू नयेत. 3ला झोपलेली बाई 8ला पोळी करायची असेल तर ती कधी उठली असेल? स्वामीजी उठली नाही, ती झोपलीच नाही. हे प्रेम कोण करू शकतं? आईशिवाय कोणीच करू शकत नाही. आजही महाराज मी रात्री 2ला जाऊ 3ला जाऊ, आमच्या आईला माहिती ह्याला भूक लागते. मला म्हणते खायचंय का काही? किती वाजता? 3 वाजता. म्हणजे काय नाही झोप आता, काय नाही खायचं. नाही काहीतरी करून देते. मग सुशीला कधी पोहे, कधी चिवडा, कधी भात असला तर त्याला फोडणी देऊन रात्री 2:30 वाजता फोडणी देऊन देते. आणि सगळं गाव मला म्हणतं महाराज हे खाऊ नका, ते खाऊ नका, शरीर कमी करा. आणि एकमेव माझी माया अशी आहे, ती म्हणते राहू दे, लोकाला काय लागले, खात जाय म्हणली. लोकाला काय लागलं बोलायला, एक तर तुला खायला भेटत नाही. महाराज मला खोटं सांगत नाही, घरी गेल्यावर मला जर ते म्हशीच्या तुपानं फॅट जास्त वाढतात, गाईच्या तुपात ते नसतात, म्हणून कोणी गावरान गाईचं तूप दिलं ना घरात कोणाला हात लावू देत नाही. आणि मी गेलं की मला 2-3 चमचे तूप खाल्ल्याशिवाय उठवूच देत नाही. हे काय असतं? आईचं प्रेम असतं. म्हणून आई इकडं पहा, ती काय घालते, कसं घालते, किती घालते याहीपेक्षा ती कोण्या भावनेनं घालते हे महत्त्वाचं. एकच श्यामच्या आईच्या प्रकरणातली घटना सांगतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. खरं सांगतो महाराज, माझी घरी गेलं की आमच्या आईला माहिती आहे ह्याला भाजीन भाकर जास्त आवडते. महाराज मला नाही वाटत जगात माझी आईसारखी भाकर कोणाला जमत असं. अशी भाकर करते महाराज आणि भाजी करून देते, वेगळीच चव. एकदा साने गुरुजी घरी गेले सुट्टीच्या दिवशी आणि आईला म्हणले माय मी मोठ्या मोठ्या संस्थानिकाकडे जातो, मोठ्या मोठ्या हवेल्यात जातो, अनेक प्रकारचं जेवण करतो, पंचपक्वान्न असतात ग, पण त्याला जी चव आहे, तुझ्या भाकरीला जी चव आहे
ती त्याला येत नाही. काय येत नाही? श्यामची आई म्हटली, श्याम, सगळे लोक तुला कण खाऊ घालतात रे, पण माय जेव्हा लेकराकरता स्वयंपाक करते ना, त्या प्रत्येक कणात आपलं मन घालते म्हणून ती चवदार लागते. म्हणून माझ्या बोलण्याचा कृपा करून गैरअर्थ करू नका. 3 भाऊज आहेत तुम्हाला, 4 बहिणीला सांगेन, त्या भारी भारी साड्या घेतील, वादच नाही. तुम्हाला माहेरपणाची आठवण येऊ देणार नाहीत, वादच नाही. असं जरी असलं, पण जेव्हा जेव्हा तुम्ही जिरीला याल तेव्हा तेव्हा तुम्हाला आईची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण बाकीचे कण घालतात आणि आई प्रत्येक वस्तूत मन घालते. अशीच मन घालून सगळ्या लेकरांची काळजी घेणारी एक माय आपल्या यथार्थ जीवनाचा समारोप तिनं 10 दिवसापूर्वी केला. त्या मातेचा आज दशक्रिया विधी आहे. त्या विधीच्या निमित्ताने आपण एवढ्या संख्येने उपस्थित आहात. म्हणजे मी या परिवाराचा, या साताळकर परिवाराची प्रतिष्ठा समाजात काय आहे ह्या लोकाकडे पाहून लक्षात येतं, आणि अध्यात्मात काय आहे या वारकऱ्यांकडे पाहून येतं. कारण एवढ्या प्रतिकूल वातावरणात तुम्ही एवढ्या संख्येने आहात. या साताळकर परिवाराचा असणारा स्नानोबंध आणि एवढी महाराज मंडळी येतात. रिंकू महाराज असतील, तथा सगळंच हा परिवार असेल, त्या परिवाराचा आध्यात्मिक हा परिचय आहे. म्हणून अशा संपन्न परिवारातील एक कृतार्थ माता हिला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून वाणीला पूर्णविराम द्यायचा आहे. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी समर्पित करतो. आणि मातेच्या वियोगानं झालेल्या या सर्व परिवाराच्या दुःखात आम्ही सर्व सम्मिलित आहोत ही भावना व्यक्त करून वाणीला पूर्णविराम देतो. तुकाराम तुकाराम राम तुकाराम 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 तुकाराम. शेवटची चाल होणार आहे, पण माझ्या पायाला कळ असल्यामुळे आपण जे विठ्ठल करू विनेकरी येतील आणि तुका म्हणे ज्ञानेश्वराला चाल म्हणू. आपण चाल पुकारा, पण तुका म्हणे ज्ञानेश्वराला म्हणा, कारण पायाला कळ लागली माझ्या. कारण काय, डॉक्टर म्हणते उभा राहू नका आणि गुरु म्हणतो बसू नको. अशा पेचात मी अडकलोय. पण मी ठरवलं डॉक्टरचं ऐकायचं नाही, गुरुचंच ऐकायचं. हां, माझे गुरु अजून बसून कीर्तन करत नाही. उठू नका, आम्ही उठू नका, उठू नका. देव तुकाराम झाल्याशिवाय बसत नाही. निदान जय विठ्ठलचा तरी नियम पाळू. म्हणून कोणी उठू नका. सुंदर चाल होईल आणि नंतरच समारोप होईल. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल पुरे वेडे वापुडे उत्तर महाराज तुम्ही हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज गोले, हरिभक्तीपरायण वेणुनाथ महाराज. तू गमन ज्ञानेश्वरा, तू गमन ज्ञानेश्वरा, कामने ज्ञानेश्वरा, तू कामने ज्ञानेश्वरा, तू कामन ज्ञानेश्वरा, तू गमन ज्ञानेश्वरा, तू कामने ज्ञानेश्वरा, तू कामने ज्ञानेश्वरा. राखा पाया पंकरा, राग पाया पंकर क्षमा अपराध करा, क्षमा अपराध. राखा पाया पैकी करा, राखा पाया पैकी करा, करा क्षमा अपराध करा, क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिंह
महाराज तुम्ही सिद्ध महाराज महाराज तुम्ही सिद्ध मंडळी 2 मिनिटात आज या प्रसंगी कैलासवासी वैकुंठवासी सोन्याबाई तानाजी पाटील साताळकर यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आम्हा सर्व वारकऱ्यांचा खऱ्या अर्थानं प्रेरणास्थान 2 मिनिटात कार्यक्रम आटोपणार आहे. लगेच आपण उठू नका. एकच श्रद्धांजली या ठिकाणी होणार आहे. वेळ झालेला आहे पण तरीसुद्धा आमचे सर्वानंद गिरी महाराज या ठिकाणी 2 मिनिटात श्रद्धांजली समर्पित करतील आणि कार्यक्रमात समारोप होईल. या प्रसंगी ज्यांचं कीर्तन मिळालं ते हरिभक्तीपरायण वाणीभूषण वारकरीभूषण आमचे प्रेममूर्ती उमेश महाराज. खरं तर काकूंची पुण्याई म्हणूनच बाबांचं कीर्तन दशक्रिया विधीला मिळालं. बाबा वेळात वेळ काढून इथपर्यंत आले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि रिंकेश महाराजांच्या संबंधाने वारकरी संप्रदायातली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी एकत्र जमा झाली आणि काकूंना त्यांच्या माध्यमातून श्रद्धांजली देण्याचा योग प्राप्त झाला. आलेल्या सर्व वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी वारकरी मंडळी यांचा आभार मानतो आणि सर्वांच्या वतीनं सर्वानंदगिरी महाराजांना विनंती करतो की आपण 2 शब्दात श्रद्धांजली समर्पित करावी. हरिओम. याजसाठी केला होता आटास शेवटचा दिस गोड व्हावा या युक्तीप्रमाणे मातुश्रींचं जीवन अतिशय सुंदर आणि चांगलं जीवन गेलेलं आहे. महाराजांनी त्यांच्या जीवनामधले जे प्रसंग सांगितलेले आहे तेच प्रसंग ह्या तिन्ही मुलांनी अनुभवलेले चांगल्या पद्धतीने अनुभवलेले आहे. असा हा त्यांचा परिवार. मातोश्रींचं बोलणं चालणं एकदम व्यवस्थित शांततेने आणि कोणालाही आपुलकीनं बोलायचं प्रेमाने बोलायचं असं जीवन आईसाहेबांचं होतं. आणि आईसाहेब आज आपल्यातून जाऊन आज 10 दिवस पूर्ण झालेले आहे. त्यांचा सर्व परिवार साताळकर परिवार असेल 3 मुलं असेल 5 मुली असेल असा त्यांचा सर्व परिवार आणि आपल्या संस्थांचा विद्यार्थी रिंकेश साताळकर याची ती आजी होती. असा हा परिवार आज सर्व या ठिकाणी सर्व महाराज मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी आज उपस्थित आहे. आणि सर्व महाराज मंडळींच्या वतीने आज माझ्याकडे हे काम आलेलं आहे. म्हणून सर्व जेवढे काही संस्थांच्या असतील आधी करून जे वारकरी संप्रदायाचं काम करणारे असेल आधी करून जे मंडळी आलेले सर्व मंडळी असेल सर्व मंडळींच्या वतीने या ठिकाणी माझ्याकडे हे काम आलेलं आहे. म्हणून आईचं जीवन एकदम सुंदर गेलेलं आहे. आणि महाराजांचे प्रसंग महाराजांनी अतिशय सुंदर आपले प्रेममूर्ती आदरणीय उमेशजी महाराज आणि सर्व आमच्या वारकऱ्यावर प्रेम करणारी मंडळी जेव्हा हे मंडळी या आपल्या शिऊर भागामध्ये येतात आणि शिऊर भागामध्ये आल्यानंतर आपलं गुणगान नुसतं इथंच गात नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर आपलं गुणगान गातात की जर आम्ही जर शिऊर परिसरामध्ये जर गेलो तर सर्व महाराज मंडळी एकत्र दिसतात आणि त्यांना अनुभव होतो की आम्ही आळंदी क्षेत्रात असेल किंवा पंढरपूर क्षेत्रात असेल असा त्यांना अनुभव होत असतो. म्हणून आज महाराजांनीही आपल्या सर्व वारकऱ्यांचं गुणगान केलेलं म्हणून महाराजांनाही मनापासून धन्यवाद. या ठिकाणी
सर्वांच्या वतीने आणि परमपूज्य सर्जुदास महाराज त्रिवेणी संगम साशेगाव सोळेगाव मनोर या तिन्ही गावच्या वतीने आईसाहेबांना भावपूर्ण संदेश अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हरिओम तत्सत. सर्वांनी या ठिकाणी उभं राहून पसायदान होणार आहे आणि पसायदानाने आपला हा कार्यक्रम संपणार आहे. आणि पाऊस चालू आहे त्याच्यामुळे गडबड करू नका. उलट तुम्ही पाऊस चालू हां बरं जेवायला